आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होणार। मुंबईतील पक्ष कार्यालयातून सायंकाळी 4 वाजता उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार। पुण्यात विजय शिवतारेंची आज कार्यकर्त्यांसोबत निर्णायक बैठक। कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेनंतर शिवतारे निर्णय जाहीर करणार। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाहीत। प्रहारचे दिनेश बुब यांना उमेदवारी दिल्यानं अडसूळ उमेदवारी मागे घेणार। अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आज अर्ज दाखल करणार। नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं जाणार। ठाकरेगडाच्या 40 प्रचारकांची यादी जाहीर। सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश। अंतरवाली सराटीत आज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा समाजाची बैठक। लोकसभेसाठी उमेदवार द्यायचे की नाही यावर आज निर्णय। वसंत मोरे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार। लोकसभेसाठी पाठिंबा मिळण्यासाठी वसंत मोरे जरांगेंची भेट घेणार। आदित्य ठाकरेंचा 2 एप्रिलला यवतमाळ वाशिम दौरा। संजय देशमुखांचा नामांकन अर्ज भरताना उपस्थित राहणार। जाहीर सभेत देशमुखांचा प्रचारही करणार। प्रकाश आंबेडकर ठाकरे आणि राऊतांबाबत खरं बोलत आहेत। उद्धव ठाकरे विश्वासघातकी। ठाकरेंनी आम्हाला धोका दिला। भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांची जोरदार टीका।